नमस्कार. तर बघा आज आहे ना मंगळवार. तर आज मी चालले आखाड्याच्या महिन्यात आमच्यात देवीला जातात नैवेद्य वगैरे घेऊन. तर मी काय गेलीच नाही. आम्हाला होतं सुतक. त्याच्यामुळे आज मी चालले. उद्या अमावस्या आहे. तर आता झालाय बघा 7:45 झाले. उशीर झालाय. आणि चितळी देवीचं मंदिर आहे ना, चितळा देवीचं 8 वाजता बंद होतं. त्याच्यामुळे आता घाईघाईत चालले. आमच्या इकडे म्हणजे माझ्या गावाला म्हणजे आखाड्याच्या महिन्यामध्ये 5 वेळेस किंवा 3 वेळेस नैवेद्य सर्व देवाला घेऊन जातात. पण इकडे मी एकदा किंवा एकदाच जाते दरवर्षी. पण ह्या वर्षी मी एकदम आता शेवटी चालले. इथे हे बघा हनुमान. इथे बाजूला हे बघा, शंकराचं मंदिर आहे इकडे. इथे आम्ही येत असतो आता दर सोमवारी श्रावण महिन्यात. इथे आता लेपला शीतळा देवी. आज गर्दी आहे. तर बरं आहे. नाहीतर माझं एवढी घाई केलेली काहीच फायदा व्हायचा नाही. हे बघा इथे शीतळा देवी आता आतमध्ये येतं, जरा अंधार असतो. तर चला आता आलोय. बघू आता उघडा आहे का. हाय हाय उघडा आहे. आधी गणपतीच्या मंदिरात. गणपतीच्या ही शीतळा देवी आणि इकडे आहे गणपतीचं मंदिर. पाय धुत तिथे पाणी घे पायाचा पाय. बघा असे मी तर पूजा केली आणि नैवेद्याला मी आज रवा आणला होता गोड. नैवेद्य काय बनवले नाही. सांगतो तुला आता देवळात इकडे सांगतो. हे बघा इथे चरीमरी आई. तर आता इथं बरंच म्हणजे काम केलंय बघा. पहिलं काहीच नव्हतं, आता भरपूर छान बनवलंय मंदिर. हे बघ. असे शंकराचं मस्त असे मूर्ती बनवली. खूप छान वाटतंय आता. मस्त काम केलंय. खाली फरची पण टाकली. पहिली फरची म्हणजे साधी होती, एकदम साधं होती. तर चला तर गावदेवी मंदिरात आले. तर पूजा वगैरे झाली माझी बघा. मस्त पूजा झाली, दर्शन वगैरे घेतलं आणि आता म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवूया. तर व्हिडिओ बनवायला मी घेतला. तर इथे बघा देवीचे ब्लाऊज पीस म्हणजे ओटी भरतात लोक, ते साड्या इथे ठेवल्यात बघा विकायला. बायका बसल्यात घेऊन. तर साईडला पण मस्त असे देवीचे फोटो वगैरे येतं, खूप छान वाटत होतं. ते बघा अशा साड्या ब्लाऊज पीस वगैरे घेऊन बसल्यात विकायला. तर आले बघा, दर्शन वगैरे झालं व्यवस्थित, काय गर्दी वगैरे नव्हती. छान मस्त पैकी म्हणजे 3-4 दिवस झाले जायचं 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 चाललं होतं, पण जायला काही वेळ भेटलाच नाही. आज म्हटलं मंगळवारी चांगलं आहे तर आले जाऊन. तर आजचं मी व्हिडिओ आहे ना उद्या टाकणार आहे. आज मला एडिटिंग वगैरे करायला लागेल आणि मला एडिटिंग करायला खूप म्हणजे वेळ जातो माझा, खूप म्हणजे वेळ लागतो त्याला. तर बघू आज झाला तर हाय पूर्ण व्हिडिओ, नाहीतर मग उद्या काय बनवेन आणि उद्याच मग
उद्या माझा ब्लॉग येईल बघा. तर माझा मोबाईल पण आहे ना बिघडला होता. 8-10 दिवस म्हणजे 8 दिवस तर कंप्लीट झाले बघा मोबाईल रिपेअरला टाकल्याला. वर्षाच्या आत 2दा डिस्प्ले गेला म्हणजे झाला टाकून माझा. आता 6-7 महिन्यापूर्वी पण ह्याचा डिस्प्ले गेलेला, तेव्हा पण खर्च भरपूर आलेला. आता पण तसंच झालं. मी रिपेअर करून म्हणजे बिघडला तर लगेच टाकला आणि 2 दिवसांनी मिळाला. आणला घरी, बघितलं रात्रीच्या म्हणजे 11-11:30ला मी चालू करून बघितला तर पुन्हा तसंच म्हणजे 1-2 व्हिडिओ बघितले की बंद पडला. नंतर मग त्याने ना 4-5 दिवस त्याच्याकडेच होता. आता रिपेअर झाला आहे बघा. कालच आणला आहे मोबाईल. तर मी काय काल व्हिडिओ वगैरे काहीच बनवला नाही, आज बनवायला घेतला आहे. तर वर्षात 2दा यायला एवढा खर्च आला ना ह्या मोबाईलला. तर भरपूर म्हणजे टेन्शन आलं मला पण. तर हे बघा, तर हे असं झालं. टेन्शन आलं की ना मला असं म्हणजे पुढे येतात, जर बोलतात तर ते आलेलं. कारण कुठेच व्हिडिओ नाही आणि मोबाईल मला एकच मोबाईल आहे. कारण की दुसरा असता तर मी त्याच्यावरतून टाकले असते. तर व्हिडिओ बनवताच आला नाही मला, कुठेच नाही. फेसबुकला नाही, इंस्टाला नाही आणि यूट्यूबला पण नाही. तर चला आता मला भाकरी बनवायच्यात. आज दिवसभर पाऊस आहे. 2 दिवस पाऊसच नव्हता, एवढं गरम होत होतं. आज दिवसभर पाऊस उघडलाच नाही.